आज आहे संडे म्हणून निवांत उठलो. आम्हाला ब्रेकफास्ट करायला बाहेरच जायचं होतं. नागपूरचे तर्री पोहे खायचे होते. म्हणून आम्ही एक प्लेस चॉईस केली होती सुदामाचे पोहे. तिथे आम्ही 2 टाईपचे पोहे ट्राय केले. एक म्हणजे मटकी पोहे आणि दुसरे नागपुरी तर्री पोहे. मटकी पोहे थोडे ठीक-ठाक होते, बट नागपूरच्या तर्री पोह्याची टेस्ट ना यार मला कुठेच नाही भेटली. आज संडे स्पेशल मी काय बनवते तुम्हाला दाखवते. त्याआधी मी डाळ-भातचा कुकर लावला. आज मी संडे स्पेशल भरलेली कारल्याची भाजी बनवते, जी माझ्या नवऱ्याला बिलकुल नाही आवडत. पण काय करणार, शरीरासाठी खाल्लेली खूप चांगली असते. म्हणून कधीतरी खावं. कारल्याचा कडवटपणा जाण्यासाठी मी इथे हळद आणि मीठ टाकून कारले छान बॉईल करून घेतले. त्यासाठी मी इथे खोबरं, शेंगदाणे, धने मस्त भाजून घेतले. त्यानंतर मी कढईमध्ये तेल टाकलं. त्यामध्ये कांदे, टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट टाकून छान फ्राय करून घ्यायचं. तुम्ही इथे तुमच्या आवडीनुसार बेसिक मसाले टाकू शकता. 1 चम्मच तिखट, हळद, धनिया पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. त्यानंतर आपण जे शेंगदाणे आणि खोबऱ्याची जी पेस्ट बनवली होती ते पेस्ट यामध्ये टाकायची. 5 मिनिट याला छान फ्राय करून घ्यायचं. बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करायचं. नंतर सगळ्या कारल्यामध्ये मी हे स्टफिंग टाकून घेतलं. एका पॅनमध्ये तेल घ्यायचं. तेल गरम झाल्यावर हे स्टफ केलेले कारले यामध्ये टाकायचे. मी कारली छान 5 मिनिटं फ्राय करून घेतली. कारली खूप छान झाली होती. त्यासोबत मी डाळ, भात आणि चपाती बनवली. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ओके, बाय.